तर नमस्कार मंडळी, मी देवेश पाटील आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तींना जे गेल्या 20 वर्ष ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा अभ्यास करत आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत. आज ते आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून येणारा 2026 कसा जाईल याचे ते आज मार्गदर्शन करणार आहेत. आजचा पॉडकास्ट हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार, मी प्रमोद म्हात्रे. अलिबागमध्ये गेले 20 वर्ष मी ज्योतिष विषयक, हस्तरेषा विषयक, वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. सिंह रास. आता सिंह राशीबद्दल आपण थोडी चर्चा करू. सिंह रास राशी चक्रातील 5वी रास आहे आणि जे आपल्या आकाशगंगेचे रुलिंग जे आहे सूर्य महाराज ते या राशीचे मालक हे अधिपती आहेत. तर सिंह राशीच्या व्यक्ती या अत्यंत रुबाबदार, छाती भरदार, खांदे उंच, भारदस्त चेहरा आणि बघता क्षणी त्यांच्याविषयी आदर वाटावा असं या व्यक्तींचं व्यक्तिमत्व बहुतांश असतं. अर्थात इतर ग्रहमान पण अवलंबून आहे. तर सिंह राशीच्या व्यक्तींना कोणत्यावरही अन्याय केलेला आणि अन्याय सहन केलेला त्यांना आवडत नाही. ते कोणत्यावरही अन्याय करत नाही. अन्यायाचं परिमार्जन करण्याचं काम ते करतात. म्हणजे एखाद्या सिंह राशीकडे एखादा व्यक्ती गेला आणि सांगितलं की मला अमुक अमुक त्रास आहे की अमुक व्यक्तिमत्व त्रास आहे, तर निश्चितच सिंह महाराज काहीतरी ॲक्शन घेऊन अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करतात. सर्वांना सोबत घेऊन जाण्याकडे त्यांचा कल असतो. सर्वांचं सुखदुःख विचारपूस करणे, प्रत्येकाला मदत करणे, सर्वांची काळजी घेणे, सर्वांना सुरक्षितता देणे, असं जबाबदारीने वागणे, लिडरशिपने वागणे, असं मोठ्या मनाचे हे सिंह राशीचे लोक असतात. तर सिंह राशीच्या लाभस्थानामध्ये 10 महिने गेले गुरु महाराज होते. भरपूर लाभ झाला असेल सिंह राशीच्या जातकांना. बँक बॅलन्स वाढला असेल, भरपूर बिझनेस वाढला असेल, नोकरीमध्ये काही लोकांना प्रमोशन मिळालं असेल, काही लोकांच्या कोर्ट कचेरीचा निकाल लागला असेल त्यांच्या बाजूने, काही लोकांनी आपल्या सिनियर लोकांची मनं जिंकली असतील. असा अत्यंत शुभफलदायक अनुभव गेल्या वर्षभरामध्ये 10 महिन्यामध्ये सिंह राशीने घेतला. आता राशीच्या 12व्या स्थानामध्ये, सिंह राशीच्या 12व्या स्थानामध्ये गुरु महाराज येत आहेत साधारण 1 जूनच्या पहिल्या आठवड्यात. तर सिंह राशीच्या 12व्या स्थानामध्ये गुरु येतात, त्यामुळे पिक्चर थोडंसं चेंज होईल. काय होऊ शकतं गेल्यावर पुढच्या वर्षभरामध्ये जून 2026 ते जुलै 2027 सिंह राशीला गुरु महाराज 12वे आहेत. गुरुबळ नाही आहे. कुठेतरी आपला बिझनेस थोडासा रखडला आहे, मागे पडला आहे, स्टेबल झाला आहे किंवा थोडासा रिड्यूस झाला आहे असं सिंह राशीची जातकांना अनुभव. हेडॅक वाढेल, ऑब्स्टॅकल्स वाढतील लाईफमध्ये, संघर्ष वाढेल, नको त्या व्यक्तींना तोंड द्यावं लागेल, नको त्या प्रसंगाला तोंड द्यायला लागू शकतं. परदेश प्रवास होऊ शकतो, तीर्थाटन होऊ शकतं. ॲज अ व्हॅकेशन टूर म्हणून फॅमिलीला घेऊन, मित्रमंडळी घेऊन लांब लांब प्रवास, जिथे जंगलाच्या ठिकाणी, ट्रेकिंगला, असे भरपूर प्रवास या कालावधीमध्ये सिंह राशीनं होऊ शकतात, घडू शकतात, मिळू शकतात. असं त्यांना अनुभव येऊ शकतो. खर्च वाढणार आहे सिंह राशीच्या व्यक्तींचा, कारण 12व्या गुरुमध्ये 12वा गुरु तो पण उच्चीचा असल्यामुळे खर्च निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे बँक बॅलन्स थोडीशी त्यांची कमी होणार आहे. आणि सिंह राशीला 8वा शनी चालू असल्यामुळे थोडंसं शारीरिक प्रॉब्लेम म्हणजे स्नायूंचं दुखणं किंवा सांधेदुखी वगैरे असे त्रास काही व्यक्तींना त्यांच्या ग्रहमानानुसार, ग्रहयोगानुसार होऊ शकतात. अशी संभावना सिंह राशीची बनते.